फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाईपणाची कहाणी. मी भरून ठेवलेलं सगळं सामान संपलंय. तू पैसे देशील याची मी वाट बघत होते. कधी देतोयस पैसे? आई, मला नोकरी नाही माहितीये ना तुला, तरी तू पैसे मागतेस. मी तुझा मुलगा आणि इथे राहायचा हक्क आहे मला. हे घर सोडलंस तेव्हाच हा हक्क गमावलायस तू. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. हक्क हवा असेल तर कर्तव्य करावंच लागतं. इच्छा असो वा नसो. पण आई, आणि तिसरी गोष्ट, तुला नोकरी नसताना मी पैसे मागण्याची. तुम्हाला नीट आठवतंय का बघा, समीर जेव्हा नोकरी करत नव्हता त्यावेळी तो घरी राहत होता, जेवत होता. म्हणून तुम्ही दोघं किती छळत होतात त्याला. शेवटी कसंही आणि काही करून पैसे कमवायचेच या नादानं तो बहकला. तुझ्याकडे राहण्याचे आणि जेवणाचे पैसे मागितले मी शेखर. तुला कल्पना नाही किती यातना झाल्या असतील मला. देवा, काय रे ही वेळ आणलीस माझ्यावर. त्याला 9 महिने मी माझ्याच पोटी वाढवलं. काबाड कष्ट करून एक एक घास भरवत लहानाचं मोठं केलं. त्या माझ्याच लेकराकडून मी घरात राहण्याचे आणि जेवणाचे पैसे मागितले. पण मी हे असं वागायलाच हवं होतं. इथे येऊन नुसती बडबड करून जातात. डोक्याला ताप देण्याखेरीज दुसरं येतंय काय? आयुष्यभर तेच तर केलंय त्यांनी. आता तू का गप्प बसलायस? शेखर, अरे आता मी जोर धरलायस तर प्लीज तू कच खाऊ नकोस. त्या दोघांची वटवट बंद करण्याचं ना विडाच उचललाय मी. सो प्लीज आता मध्येच माघार घेऊ नकोस तू. शेखर, अरे आज त्याच्या डोळ्यांवर निशाच्या शिकवणुकीची पट्टी चढली आणि त्यालाही फक्त पैशात बोललेलंच समजतं. मी असं बोलल्यानंतर तरी त्याला मायेचा, प्रेमाचा अर्थ कळेल. शेखर, अरे कधी बघणार आहेस सत्याकडे डोळे उघडून? कधी? अहो, मंदारचा काहीच कॉन्टॅक्ट नाही ना? आश्चर्य आहे. माझ्याशी नसेल तर नवल नाही, पण तुझ्याशी? संपदाला त्याच्याकडे सोडलं हे बहुतेक त्याला आवडलेलं दिसत नाही. तू हे खरं सांगतेस? तुम्ही पोलिसांचं इथं काय काम आहे? आम्ही कायद्याने वागणारे लोक आहोत. संपदा मोहितेंसाठी कोर्टाची समन्स आहे. वसुधा मोहितेंच्या केसच्या संदर्भात त्यांना उद्या हजर राहावं लागेल. संपदा इथं नाहीये. जिथे असतील तिथून बोलवून घ्या. त्या फार लांब आहे. ठीक आहे, कळवा त्यांना. हे घ्या, जातो. जास्त बडबड करू नकोस. कामाचं काय ते बोल. होणार ना?
हा होणार यार, एवढी घाई काय हा? घाई काय स्वतःच्या बापाला किडनॅप करणारा पोरगा कसा दिसतो, कसा आहे ते बघायला नको? जास्त अक्कल पाजळू नकोस. काम करणार आहेस की नाही? तुझं काम आपण करणार. हा, तुझ्या बापाला आपण किडनॅप करणार. ओके, पण त्यांना इजा होता कामा नये. माझ्यापेक्षाही तू खूप हलकट निघालास रे. प्लान सोडायलाच तयार नाहीयेस तू. बापाला किडनॅप करायचा म्हणजे किडनॅप करायचाच. बाबा, मी तुम्हालाच भेटायला आलोय. पण मला तुझ्या घरात पाऊले टाकायचं नाही. मला तुझी भीती वाटते. अहो तसं काय नाहीये बाबा. बाबा मला तुमच्याशी गप्पा मारायच्यात. तुम्ही फिरायला निघालात ना, चला मी पण येतो तुमच्याबरोबर. फिरता फिरता मस्तपैकी गप्पा मारू. नको, मी एकटाच जाईन. मी येतो ना बाबा. बाबा आठवतंय लहानपणी आपण एकत्र शेतावरती फिरायला जायचो? तसंच जाऊया, चला. अरे केव्हापासून फोन करतो तुला, तू फोन का उचलत नाहीयेस? अरे मला रिपोर्ट कसा कळणार? ते पळाले. मग तुमच्या वडिलांना इजा पोचवायची नव्हती ना. चान्स मारला त्यांनी मध्येच. बोलता बोलता धक्का मारून पळाले. बाबा मी आहे शेखर. चला लवकर, आणखीन कुणी यायचं, चला लवकर. हॅलो नागेश, शेखर. हा ते आहेत, घरीच आहेत. तू आत्ता ये ताबडतोब. आणि नागेश येताना क्लोरोफॉर्म घेऊन ये. ये चले गप चल. मी काय भोगलंय ना हे मलाच माहिती. तू जर का भोगला असतास ना तर तरीही स्वतःच्या वडिलांच्या किडनॅपिंगचं प्लान मी कधीच केलं नसतं. मार दे मला, मार मार. हा तू करलास आईवर? तेवढंच बाकी राहिलं होतं. लाज वाटते स्वतःची, भयंकर लाज वाटते. किती खालच्या पातळीला घसरलोय मी, किती नीचपणे वागलोय मी आई बाबांशी. इतका आंधळा झालो तुम्ही. बाबांना किडनॅप करेपर्यंत मजाल गेली माझी. शी. कुठे फेडीन हे पाप मी. आईला घराबाहेर काढलं. तेव्हा आता क्षमा तरी कोणत्या तोंडाने मागू? त्यांच्या समोर जायची सुद्धा लाज वाटते मला. सुनेचा विषय सोडून काही बोलायचं असेल तर बोल. त्यासाठी तिथं घुटमाळतेस ना. हो, संपदाला तुम्ही माहेरी जाऊ देत नाही, त्यांना इकडे येऊ देत नाही. हे सगळं वेगळं हो, पण आता तिला तिच्या आईकडे जायलाच हवं. कोर्टात तिचीच साक्ष सगळ्यात महत्वाची आहे. आणि शेवटी संपदासाठीच तिच्या आईने का थांबलीस का? खून म्हणताना तुझी सुद्धा जीभ चाचत होती ना. आता कळलं तुला मी काय म्हणत होते ते?
खून नव्हताच तो. संपदाला वाचवण्यासाठी घेतलेला निर्वाणीचा गाव होता तो. आपण त्यांच्या जागी असतो तर आपणही हेच केलं असतं. संपदाला कोर्टात जायलाच हवं. हो, आणि तिथे जाऊन सांगायला हवं. हा, तिचे आबरूचे धिंडवडे कसे निघाले होते ते, तर ते मावाली लोक तिच्या मागे लागले नाहीत म्हणजे मिळवलं. हो, काय बोलते तुम्ही? बरोबर बोलते मी, कळलं का? बरोबर बोलतोय. आता कोर्टात तिच्या आबरूचे धिंडवडे आणि त्याबरोबर आपलेही. तिच्या घरच्या लोकांना काहीच वाटणार नाही ग, त्यांची लायकीच ती. पण मला माझी आबरू जपली पाहिजे. आता यामध्ये तू पडलीस तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही, लक्षात ठेव. येऊन जाऊन आपल्यालाच काहीतरी बोलायचं असणार, म्हणूनच बोलवून ठेवलंय सगळ्यांना. कळेलच तुला. अर्थात थोडासा धीर धरलास तर. दुर्दैवाने तो तुमच्याकडे नाहीये. असो, शेखर, तू यांच्या बाबतीत जे काही केलंस ते तू स्वतःहून सांगावंस अशी इच्छा आहे माझी. का सांगायला कमीपणा वाटतो तुला तुझा पराक्रम? का तुझा पराक्रम सांगवत नाहीये का तुला? मी सांगते तो तुझा कमीपणा सांगण्यासाठी किंवा तुझा पाण उतारा करण्यासाठी नाही. कारण त्याच्या पलीकडे गेले मी आता. आपल्यातले सगळेच भावबंध संपलेत. मी सांगणार आहे ते सगळ्यांच्या माहिती करता, कारण त्याच संदर्भात मला पुढे बोलायचं. क्षणभर आयुष्यातल्या सगळ्या घटना डोळ्यासमोर तरळून गेल्या. अगदी शिवापूरच्या भरल्या संसारापासून मुंबईत 3 लेकरांना घेऊन आलेल्या थेट संसारापर्यंत. पण त्याची अखेर झाली शेखरने यांना किडनॅप करण्यापर्यंत आणि माझ्यावर हात उचलण्यात. तुझ्यावर हात उचलला याने? शांत व्हा. शपथ आहे तुम्हाला माझी. मी सगळ्यांना इथे बोलावले आणि ही घटना सांगितली ती यासाठीच की आता एक गोष्ट सिद्ध झाली की शेखर निशा बरोबरच्या नात्यातलं सगळं प्रेम गोडवा पूर्णपणे संपून गेलाय. त्या जागी स्वार्थाचं विष काठोकाठ भरलंय. ते कोणी भरलं, का भरलं याची चर्चा करण्यात अर्थही नाही आणि मला स्वारस्यही नाही. हे सगळं सुनावण्यासाठी चालत नाही इथे. मी म्हणालेच होते आधी. नाही निशा, मी आले होते यासाठी. यांनी आणि मी वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय. कारण एका छताखाली राहण्याचं एकही कारण आता राहिलेलं नाही. जे कारण होतं तुम्हाला इथे येण्याचं तेच नाहीसं झालंय. कधीच तुम्हाला धीर नव्हता निशा. शेखर, हे माझं वील आहे. हे घर फार पूर्वीच मी तुझ्या नावावर केलं होतं शेखर. आई, हो, तुम्ही दोघं या घराशी प्रेमाने जोडले जा असं मी तुम्हाला सारखी म्हणत होते. या घरातल्या माणसांशी एकरूप व्हा. पण तसं व्हायचं नव्हतं. तुम्ही तर यांच्याशी आणि माझ्याशी. असो, हे घे पेपर्स. हे राहतं घर तुझ्या नावावर केलेलं आहे आणि पोळी भाजी केंद्र राहुलच्या. मी आणि यांनी हे घर सोडण्याचा निर्णय घेतलाय.
शेखर, कुठे चाललायस? कुठे चाललायस? आईकडे घराचे पेपर्स द्यायला. काय? हो, हे बघ, तू असं करू शकत नाहीस. मी जाणारच आणि कोणी मला अडवू शकत नाही. म्हणजे तुझ्यासाठी इतकं सगळं करूनही तू मलाच दूर लोटतोयस? मीच परकी? हो, तू वागलीच आहेस तशी. मी नाही. तुझे आई बाबा तुझ्याशी कसे वागलेत ना, ते आठव जरा. ते माझ्याशी कसे वागलेत हे मला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच मी पेपर्स परत द्यायला चाललोय. निशा, खूप सज्जन माणसं आहेत का ते? मीच त्यांना ओळखू शकलो नाही. एक पाऊल जरी बाहेर टाकलंस ना, तर माझं मेलेलं तोंड पाहशील. ते शक्य नाहीये, कारण तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी असं करू शकत नाही, वागूच शकत नाही. असं तुझ्यात हिंमतच नाहीये. शेखर,